दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं। बारामतीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान झालंय, तर मतदानाची वेळ संपली असली तरीही अनेक मतदान केंद्रावर आत्ताही गर्दी कायम आहे। दुसरीकडे राहुरीतही असंच चित्र आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.68% मतदान झालं। बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरलाय। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू होते। काँग्रेसनेही या ठिकाणी उमेदवार दिला होता, मात्र भाजपसह सर्व महायुतीने केलेल्या विनंतीनंतर काँग्रेसने उमेदवार मागे घेतला। तरीही अनेक अपक्ष उमेदवार मैदानात आहेत, त्यामुळे मतदान पार पडत आहे। दुसरीकडे राहुरीत तिरंगी लढत पाहायला मिळते। भाजपकडनं अक्षय कर्डिले यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी आव्हान दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरेही निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळे 4 मे रोजी काय निकाल लागणार सगळ्यांनाच उत्सुकता आहे। आणि या सगळ्याबद्दल अधिक अपडेट्स देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले 2 प्रतिनिधी। बारामतीतून आहेत जयदीप भगत आणि राहुरीतून सुनील भोंगळ। सुरुवातीला बारामतीमध्ये जाऊया। जयदीप, 5 वाजेपर्यंतची टक्केवारी आपल्या समोर आलेली आहे। आज दिवसभर मतदान नेमकं कसं पार पडलं आणि आणखी काही ठिकाणी अजून रांगा दिसतायत असंही कळतंय। जयदीप, अगदी बरोबर आहे अश्विन, तू म्हणालास त्या पद्धतीनं बारामतीमध्ये शहरामध्ये जरी रांगा नसल्या तरी बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत। मात्र जी राष्ट्रवादीला अपेक्षित टक्केवारी होती तसं मतदान 5 वाजेपर्यंत तरी झालेलं दिसत नाहीये। 5 वाजेपर्यंत बारामतीमध्ये एकूण विधानसभा मतदारसंघात 52% मतदान झालेलं आहे। खरं तर या निवडणुकीची निकाल म्हणजे फक्त औपचारिकता आहे, मात्र जे राष्ट्रवादीला करायचं होतं तर ही निवडणूक बिनविरोध करायची होती, मात्र तसं झालं नाही। मग राष्ट्रवादीनं ठरवलं की देशात 1 नंबरचा मतदानाचा जो रेकॉर्ड आहे तो मोडायचा। मात्र आतापर्यंत 5 वाजेपर्यंत 52% मतदान झालेलं आहे। त्या 52%वर रेकॉर्ड मोडला तर तो मोडला जात नाही। साधारणपणे जी माहिती मिळते त्या पद्धतीने 2,17,000चा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड मोडण्यासाठी शेवटच्या तासाभरात कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रवादीचे अग्रेसर ठरतात आणि कशा पद्धतीने टक्केवारी वाढला जाईल याकडे जे आहे त्या अंतिम आकडेवारी यायला जो आहे तो वेळ लागेल। मात्र जर मतदानाची टक्के 80%, 75%च्या आसपास गेली असती तर तो नक्कीच वाढला असता। बारामतीमध्ये सकाळच्या सत्रात चांगल्या प्रकारे मतदान झालं, मात्र उन्हाचा तडाखा असल्यामुळे काही प्रमाणात जो आहे तो थोडासा खंड पडला होता। मात्र जसा दिवस खाली जाईल तसतसे मतदानाची टक्के गर्दी वाढायला लागली। बारामती शहरामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळत नाही, मात्र ग्रामीण भागामधल्या रांगा ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी कायम आहेत। असं जरी असलं तरी 5 वाजेपर्यंत 52% मतदान शेवटच्या तासामध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने मतदान करवून घेतलं, किती लोकांना मतदान बूथवरती आणलं, त्याच्यावरती हा विक्रम जो आहे तो मोडीत का निघणार की नाही हेच ठरेल। अश्विन, जयदीप आपल्या सोबतच राहुरीहून सुनील भोंगळ आपल्या सोबत आहे। सुनील, राहुरीमध्ये अक्षय कर्डिले मैदानात आहेत आणि त्यांच्या समोर आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार। इकडची लढत आणि आजचं इकडचं मतदान एकूणात काय चित्र दिसतंय? किती टक्केवारी साधारण समोर येते आणि अजूनही रांगा दिसतायत का तिकडे? सुनील, नक्कीच अश्विन, आपण जर बघितलं तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.74% मतदान जे आहे तर ते झालेलं आहे। आणि आपण इथली जर लढत बघितली तर भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत होते आहे। तर शिवसेना ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार जे आहेत बंडखोरी ज्यांनी केलेली होती रावसाहेब खेवरे यांच्यामध्ये देखील जी आहे तर ती लढत होताना दिसते आहे। सायंकाळचा जर आपण टप्पा बघितला तर सध्या मतदान केंद्रावरती कुठल्याही प्रकारची गर्दी दिसत नाहीये, कारण 11 वाजता जे आहे सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती गर्दी होती। दुपारच्या टप्प्यामध्ये कुठेतरी खंड जो आहे तर तो उन्हामुळे पडलेला प्रत्येक मतदार केंद्रावरती पाहायला मिळालेला होता। तर दुसरीकडे सायंकाळच्या टप्प्यात मतदान जे आहे तर ते वाढेल अशी अपेक्षा असताना सायंकाळच्या वेळेला मात्र या ठिकाणी गर्दी जी आहे तर ती झालेली दिसत नाही। खरं तर अजूनही मतदानासाठी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये इथं मतदान जे आहे तर ते वाढतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या वेळेला सार्वत्रिक निवडणूक जी होती त्यावेळेला जवळपास 70% पेक्षा जास्त मतदान झालेलं होतं, मात्र पोटनिवडणूक असल्या कारणानं मतदारांचा कुठेतरी या ठिकाणी निरुत्साह दिसला। उन्हाचा देखील तडाखा जो आहे तर तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे मतदान हे काहीसं कमी झालेलं आहे। भाजपला खरं तर अपेक्षा होती की 55% पेक्षा जास्त मतदान व्हावं, मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आहे त्यावरून 50% मतदान जे आहे तर ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। अश्विन,
नक्कीच सुनील, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बारामतीसाठी जयदीप आपल्या सोबत होते. जयदीपनेही सविस्तर माहिती दिली. दोघांचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.